तर नमस्कार मित्रांनो, आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मित्रांनो, महाज्योतीतर्फे भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी लष्करी सैनिक भरती पूर्व याच्यासाठी इथे काही विद्यावेतन देण्यात येणार आहे, प्रति महिने 10। तर याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर याच्या योजनेसाठी पात्रता कोण ठरणार आहे आणि याच्यासाठी लाभार्थ्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत याच्या व्यतिरिक्त संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी विद्यार्थ्यांना लष्करी सैनिक भरती परीक्षा व प्रशिक्षण याच्याकरता 2025-26 ऑफलाईन व अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत देण्यात येणार आहे। त्याकरता इच्छुक विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज मागवण्यात येत आहे। तर याच्यामध्ये उद्धार योजनेच्या लाभार्थ्यासाठी कोणकोणती पात्रता इथे असणार आहे। तर विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा लागणार आहे। तर विद्यार्थी हा भटक्या जमाती क NTC प्रवर्गातील असणार आहे। तर विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिनल उत्पन्न गटातील असावा। तसेच विद्यार्थी इयत्ता 10वी अभ्यासक्रमात किमान त्याचे 60% गुणासह उत्तीर्ण इथे असणं इथे गरजेचं आहे। तर महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा कोणत्याही स्वरूपात त्याने लाभ घेतलेला विद्यार्थ्याने चालू योजनेसाठी पुन्हा अर्ज इथे करू नये याचं इथे सांगितले आहे। तर विद्यार्थ्याची अंतिम निवड छाननी परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे। तर विद्यार्थ्याचे किमान वय 17 ते कमाल वय इथे 19 वर्ष असे सांगितलेले आहे। वैद्यकीय अर्हतामध्ये त्याची उंची ते 157 सेंटीमीटर असणं गरजेचं आहे आणि महिलांकरिता 152 इथे सांगितलेले आहे। कमीत कमी छाती कमीत कमी 77 सेंटीमीटर आणि 82 ते सेंटीमीटर पुरुषाकरिता इथे सांगितलेले आहे। तर इथे प्रशिक्षण द्यावयाचे अनिवार्य वैद्यकीय मानके इथे मध्ये सांगितलेलं आहे। छातीचा विस्तार फुगवल्यानंतर किमान 5 सेंटीमीटर होणे इथे गरजेचं आहे आणि शरीर हे मजबूत असणे गरजेचं इथे सांगितलेलं आहे। तसेच इथे नैसर्गिक निरोगी हिरड्या व दात पुरेसे प्रमाणात असणे इथे गरजेचं आहे, म्हणजेच किमान 14 दंतबिंदू इथे असणे गरजेचं आहे। तर हाडाची विकृती, हायड्रोसॉल, हॅरिकोकल किंवा मूळव्याध यासारखे रोग इथे नसणं गरजेचं आहे। लाल किंवा हिरवा रंग इथे ओळखणं गरजेचं आहे। तसेच इथे खाली आल्याच्यानंतर लाभार्थी निवड कशी होणार आहे, तर लाभार्थी निवड ही ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहे। तर विद्यार्थ्याची मिलिटरी भरती परीक्षा पूर्व लेखी परीक्षेच्या आधारावर इथे अभ्यासक्रमानुसार चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे। तर चाळणी परीक्षेत प्राप्त गुणानुसार मेरिटच्या आधारे प्राप्त विद्यार्थ्याची इथे महाज्योतीच्या संकेतस्थळावर इथे निवड होणार आहे। तर परीक्षणाचे स्वरूप कसं राहणार आहे, तर परीक्षणाचे स्वरूप इथे जाणून घेऊ। तर विद्यार्थ्यांना मिलिटरी भरती परीक्षा पूर्व लेखी शारीरिक परीक्षेचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण इथे देण्यात येणार आहे। सदर प्रशिक्षणाचा कालावधी 6 महिन्याचा असणार आहे। तर प्रशिक्षण अनिवासी स्वरूपाचे असेल आणि प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपाचे देण्यात येणार आहे। तर विद्यावेतन याच्यामध्ये चालू प्रशिक्षणामध्ये 10,000 रुपये प्रति महिना, 75% जर उपस्थिती असल्याचंच इथे देण्यात येणार आहे। आकस्मिक निधी इथे 12,000 एक वेळ इथे देण्यात येणार आहे। तर आरक्षण कसं राहणार आहे, तर समांतर आरक्षण पुढील प्रमाणे। तर अनाथासाठी 1 जागा आरक्षित आहे आणि महिलांसाठी 30% जागा आरक्षित आहे। तर अर्ज करण्यासाठी कागदपत्रे कोणकोणती लागणार आहेत, तर अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, जातीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला, तसेच वैध नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र आणि 10वीची गुणपत्रिका, अनाथ असल्यास अनाथांचा दाखला लागणार आहे। अशा प्रकारचे संपूर्ण कागदपत्रे इथे लागणार आहे। तर अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे, तर महाज्योती www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला नोटीस बोर्डमधील भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर समाजासाठी लष्करी सैनिक भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण 2025-26 करिता अर्ज यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज करायचा आहे। अर्जासोबत तपशील नमुदा, कागदपत्रे स्वक्षित करून
स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडायचे आहे। तर तसेच याच्यामध्ये शर्ती व शर्ती इथे सांगितलेल्या आहेत। अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे 31/8/2025 पर्यंतच राहणार आहे। पोस्टाने जर तुम्ही अर्ज पाठवत असाल तर अर्जाचा इथे विचार केला जाणार नाही, तुमचे अर्ज इथे रद्द होणार आहे। जाहिरात रद्द करणे, मुदतवाढ देणे, अर्ज नाकारणे व स्वीकारणे याबाबतचे सर्व अधिकार हे फक्त व्यवस्थापकीय संचालक महाज्योती यांचेच राहणार आहे। तर परीक्षाकरता निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी ज्या दिनांकास संस्थेत परीक्षाकरता रुजू होतील त्या दिनांकापासून त्याने महाज्योती धोरणानुसार विद्यावेतन लागू होणार आहे। त्यासोबतच 75% उपस्थिती असणं गरजेचं आहे। तर अशा शर्ती व अटी इथे सांगितलेल्या आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।